सर्वांना कसे आहात सर्वजण? मजेतच असताल हो की नाही? देवाच्या नजरेतून काहीही सुटलेलं नाही. देवाच्या नजरेतून काहीही सुटत नाही. देव सर्वज्ञानी, सर्वव्यापी, सर्व काही पाहणारा त्याचा CCTV कॅमेरा तुमच्यावर, माझ्यावर, सर्व जगावर आहे, हो की नाही? तेव्हा देवाच्या नजरेतून काहीही सुटत नाही. एक वेळेस माणूस CCTV कॅमेरा बंद करू शकतो, पण देवाचा CCTV कॅमेरा चालूच राहतो. त्याला ना बंद ऑन ऑफचं बटनच नाही, माहिती का? तर मी सांगत आहे, कोणाला नाही घाबरलं तर तुम्ही वरच्या करता करविताला घाबरा. आपण सकाळी उठल्यापासून रात्री झोपेपर्यंत देवाच्या पायाजवळ येत असतो, नतमस्तक होत असतो, त्याला सांगत असतो आपल्या वर आलेली संकटे, आपल्याला काय पाहिजे ते, हो की नाही? आरोग्य, धनसंपदा देणारा हा देव आहे. आणि देवाशिवाय काहीच असं म्हणजे देवाला न मानता कुठलीच गोष्ट होत नाही. प्रथम देव, मग नंतर आपली घरातली आईवडील सर्व, किंवा पहिले आईवडील नंतर देव असं पण म्हणू शकता. तर तुम्ही काही करत असताल पापे किंवा घडली असतील तुमच्या हातून, तर ती देवासमोर तुम्ही कबूल करा. आता हा शेवटचा आठवडा आहे, पवित्र आठवडा आहे. ह्या आठवड्यामध्ये तुम्ही देवाच्या पायाशी नतमस्तक व्हा. देवाला सांगा, देवा माझ्या हातून खूप मोठी चूक झाली आहे, ती नव्हती घडायला पाहिजे पण घडलेली आहे. तेव्हा देव तुम्हाला सांगेल. देवाचं एक गोष्ट आहे, तुम्ही चांगलं केलं तर देव तुम्हाला चांगलं पण फळ देणार, तुम्ही वाईट केलं तर देव तुम्हाला वाईटही फळ देणार. तिथं काही मोजमाप नाही, सर्व सारखेच आहे. की हा माझा आणि हा माझ्याशी फार गोड बोलतो आणि हा मला शिव्या देतो, असं काही नाही. जसे आहात तसे देवाला तुम्ही प्रिय आहात. त्यामुळं देवाच्या पायाशी जा, नतमस्तक व्हा. देवाला सांगा, देवा माझ्याकडून असं असं घडलं, त्या दिवशी घडायला नव्हतं पाहिजे, हे घडलं, असं झालेलं आहे देवा, तर मला इथून पुढं ती गोष्ट माझ्या आयुष्यात परत घडू देऊ नको, असं देवाला तुम्ही नम्रपणे सांगा. आणि हो, ती गोष्ट परत करू नका. नाहीतर आज बोलायचं, 4 दिवसांनी, महिन्यानी परत तीच गोष्ट करेल, त्याला काही अर्थ राहत नाही, हो की नाही? आणि सांगायचं म्हणजे देव सर्व पाहत आहे आणि देवाला सर्व माहिती आहे. आज तुमच्या मनात कोणाविषयी कपट आहे, ह्याच्याविषयी कपट आहे, त्याच्याविषयी कपट आहे, ह्याच्याविषयी तुम्ही वाईट बोलताय, ह्याच्या आपल्या स्वतःच्या लेकराबद्दल तुम्ही वाईट बोलताय, घाणेरडं बोलताय, तर देव सर्व ऐकत आहे, सर्व पाहत आहे. देवाच्या नजरेतून काहीच सुटत नाही, त्याची नजर सर्वांकडे असते, ओके? आणि तुम्ही म्हणताल, आता बघा मी असंच वागणार आणि मी अशीच करणार, तर देवाला माहिती तुम्ही काही करू शकत नाही. देव आहे ना करता करविता, तो तुम्ही आज योजला उद्या त्याच्यावर तो पाणी फेरणारा आहे. मन बदलणारा देव आहे, हो की नाही? देवाला अशक्य असं काहीच नाही, सर्व शक्य आहे. तेव्हा माझा तर देवावर पूर्ण विश्वास आहे. आणि देवाने मला असं प्रत्येक वेळेला मला असं देवाने दृष्टांत, साक्ष आहे माझी, खूप मोठी साक्ष आहे, की मला तर माहिती नव्हतं, भविष्य नव्हतं की अशा गोष्टी घडल्या असतील किंवा होणार आहेत, होत्या किंवा झाल्यात, तर देवाने माझ्या नजरेसमोर आणल्या. मी तर कल्पना पण केली नव्हती, मी तर विचारसुद्धा केला नव्हता कुठल्या असा कुठली पण गोष्टीचा असा घाणेरडा विचार कोण करेल का, की ही गोष्ट अशी घडेल, अशी होईल, नाही. तर त्यामुळं सर्व गोष्टी उघड आणणारा हा देव आहे. तेव्हा तुम्ही देवाला घाबरा, माणसाला घाबरू नका. देवाच्या पायाशी जा, देवाकडे सांगा, देवा असं असं झालेलं आहे, आता ह्यातून तू मार्ग काढ, तर तो काढेल, माहिती का? एवढं मात्र खरं आहे, आणि काढतो. आज मी इथे राहते, मी देवाच्या भरोश्यावर राहते. देवा तू आहेस ना, तू वेळोवेळी माझ्याबरोबर आहेस, मला कशाची भीती, हो की नाही?